संतोष देशमुख असतील त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले, अत्याचार करून त्यांना मारून टाकलं। मरता मरता त्यांनी एक वाक्य उच्चारलं, मला मारून टाकू नका, माझ्या मुलांसाठी मला जिवंत ठेवा। 2.5 महिन्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री 2.5 महिन्यापर्यंत त्यांच्याकडे हे फोटो पोचले नव्हते का? सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री या महाराष्ट्रामध्ये मागच्या 60 वर्षामध्ये झाले असतील तर ते आहेत खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस। एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊन ज्यावेळी अजितदादा धरणामध्ये मी लघुशंका करू का असं म्हणाले म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लागला। पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांवर लघुशंका करण्यात आली। मग आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं 2 उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणजे ते आरोपी ठरलेत, ते आरोपी आहेत म्हणजे त्यांना सहआरोपी या गुन्ह्यामध्ये केलं पाहिजे। मग त्यांचा राजीनामा का घेण्यात आला? आजारी होते म्हणून असे अनेक मंत्री आजपर्यंत आजारी पडलेत। आताही अर्धे मंत्री आजारीच आहेत, भ्रष्ट आहेत, यांचाही राजीनामा घेतला पाहिजे। मंत्र्यांचा राजीनामा घेतला येत नसेल, मुख्यमंत्री घाबरत असतील तर राज्यपालांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा या राज्य सरकारचा राजीनामा घेतला पाहिजे। हे सरकार बरखास्त करणंच गरजेचं आहे। वारंवार या महाराष्ट्रामध्ये अत्याचार होत आहेत। पुण्यामध्ये स्वारगेटची घटना झाली, अहिल्यानगरमध्ये ड्रेनेजमध्ये घालून मारलं, परत पुन्हा एकदा पुण्यामध्ये सामूहिक बलात्कार झाला आणि हा संतोष देशमुखांचा अत्याचार कुटुंबांनी करायचं काय? महाराष्ट्रातल्या महिलांनी कोणाकडे बघायचं? या जयकुमार गोरेंनी महिलांना अश्लील फोटो पाठवले, तानाजी सावंतांनी अनेक भ्रष्ट कारभार केले। मग या सगळ्यांचा राजीनामा घेता घेता मुख्यमंत्री थकून जातील म्हणून त्यांनीच राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे। म्हणून या सर्वांच्या तोंडाला या ठिकाणी आम्ही शेण फासलेलं आहे।